नंदुरबार में साई आर्ट इंस्टीट्यूट के कलाकारों ने रंगोली के जरिए मुंबई के फोर्ट के राजा की भव्य कलाकृति तैयार की। 48 घंटे की मेहनत और 8 किलो रंगों से बनी इस अद्भुत कृति को देखने खुद आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित पहुंचे और कलाकारों की खुलकर सराहना की। गणेशोत्सव के मौके पर नंदुरबार में रंगों में रचा बसा एक अद्भुत नजारा देखने को मिला। साई आर्ट इंस्टीट्यूट के कला शिक्षक गौरव माली और उनके छात्रों ने 48 घंटे की मेहनत और 8 किलो रंगों की मदद से रंगोली के जरिए मुंबई के फोर्ट के राजा की भव्य रंगोली तैयार की। ये रंगोली नंदुरबार के गणपति मंदिर में बनाई गई, जिसे देखने खुद आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित पहुंचे। उन्होंने कलाकारों की जमकर सराहना की और भरोसा दिलाया कि सरकार उनके इस हुनर को राज्य और राष्ट्रीय स्तर तक पहुंचाने में हर संभव मदद करेगी। साई आर्ट इंस्टीट्यूट नंदुरबार यांचे सन्माननीय गौरव माळी व त्यांचे सर्व सहकारी यांनी सुंदर असं या ठिकाणी रांगोळी काढलेली आहे। या ठिकाणी दरवर्षी ते वेगवेगळ्या ठिकाणचे ज्या गणपती स्थापना होते त्या स्थापनांचे दरवर्षी ते रांगोळी काढत असतात आणि त्यांची कला विशेष नाही तर मुंबई पूर्ण देशभर एक वाखाणली जाते। त्यांची ही कलाला निश्चितपणाने प्रोत्साहन मिळण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरून त्यांना निश्चितपणाने मदत केली जाते आणि मदत करताना त्यांना प्रोत्साहनही मिळत आहे। असे सुंदर असं कला आपल्या नंदुरबार शहरामध्ये आहे असे कोणालाही वाटणार नाही। अशा पद्धतीची कला या ठिकाणी गौरव आणि त्यांच्या सहकार्याने केली आहे। त्यांची ही कला देशामध्येच नाही तर देशाच्या बाहेरही जाण्यासाठी निश्चितपणानं त्यांना प्रोत्साहन देणं आपल्या सर्वांना गरजेचं आहे। त्या दृष्टीने या पुढील काळामध्ये त्यांना ज्यावेळी मदत लागेल त्यावेळेला त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या जगाच्या पातळीवर त्यांची ही कला पुढे येईल आणि त्यांचं निश्चितपणानं गौरव होईल अशी मला आशा आहे। आणि या कलाकारांना मनापासून शुभेच्छाही देतो, त्यांचे अभिनंदनही करतो आणि ज्याप्रमाणे दरवर्षी ते वेगवेगळ्या म्हणजे गणेश उत्सवाच्या निमित्ताने गणेश मूर्त्या बसवल्या जातात। म्हणजे आपल्या इथे राजाची मूर्ती असेल, बाबाची मूर्ती असेल किंवा लालबागचा राजा असेल किंवा मग आपला मुंबईचा ते मोठमोठे लालबागचा राजा असेल यांच्यासुद्धा रांगोळीच्या निमित्तानं त्यांनी सर्व मूर्ती रेखाटल्या आहेत। तर या रेखाटण्याचं पुढे त्यांना निश्चितपणानं चांगलं त्यांची कला दाखवण्यासाठी संधी मिळेल आणि त्यांची कलेचं सर्वीकडे कौतुक होईल अशी अपेक्षा बाळगतो आणि त्यांच्या या उत्कृष्ट कलेबद्दल त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि ज्या वेळेला काय असं वाटेल त्यांना सहकार्याची गरज पडेल त्यावेळेला निश्चितपणानं सहकार्याची भूमिका माझी राहील, माझ्या परिवाराची राहील असं या ठिकाणी निश्चितपणानं सांगतो आणि गणपती बाप्पाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो। गणपती बाप्पा